Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, तर ही won't stop for अळूवडीची traffic पानं light. आपण कशी ओळखायची तर बघा, पान बघा कसं जाड आहे. अळूमध्ये दोन प्रकार येतात, एक नॉर्मल जे आपण बनवून खातो पातळवालं ते, आणि एक हे वडीचं असतं. तर हे बघा वडीचं अळू असं असतं हे बघा. हे मग आम्ही हे पाठीमागचं हे कापून घेतलंय आणि हे तुम्हाला कापायचंच आहे. बघा कापता कापता थोडं निघालंय. असं पाठीमागचं याची जी हे असते ना ते कापूनच घ्यायचं आहे. बघा शिरा ज्या असतात त्या. हे बघा अळूवडीचं पान आहे. आता हे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ आवर्जून घाला, कारण हे मी नाश्ता करतो तर 2 चमच्याने मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे कसं अळूवडी जास्त कुरकुरीत होणार आणि जरा चांगली लागणार. आता ह्याच्यामध्ये अजून काय साहित्य लागणार तर तुम्हाला मी दाखवते. आता हे बघा, हे मी धना आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. जो आपण नाश्ता करतो त्याच चमच्याने मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यानंतर हळद घेतली आहे, ही नाश्त्याच्याच चमच्याने मी अर्धा करून घालते. आपला गरम मसाला आहे तो मी हे बघा अर्धा चमचा याच्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर आपला हा जो लाल तिखट आहे तो मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकते. तर आता आपले मसाले टाकून झालेले आहेत याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. हे बघा जो नाश्ता करतो त्याच चमच्याने मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर आणि मिरची याचं मी वाटण करून घेतलेलं ते मी ह्याच्यामध्ये टाकते. हे बघा ते जास्त आपल्याला टाकायचं नाही तर तिखट जास्त होणार. तर हे बघा हे मी 1 चमचा हा नाश्त्याचा हा पण टाकलेला आहे. त्याच्यानंतर इमली आणि गूळ हे मी भिजत घालून ठेवलेलं आणि ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. हे आपल्याला आवर्जून याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण आपल्या अळूवडीला आंबट तिखट गोड अशी चव ह्याच्यामुळेच येणार आहे. तर आता मी टाकणार आहे बघा. हे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलंय. अगोदर मी हे नाश्ता जो करतात ते बघा त्याच चमच्याने हे मी प्रमाण सगळं घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा मी 4 चमचे टाकून घेतलेले आहे. जर आपल्याला असं वाटलं पिठामध्ये की आंबट गोडचं प्रमाण जास्त हवं आहे तर मी नंतर हे परत एकदा टाकणार आहे. त्याच्यानंतर आपले हे सफेद तीळ आहेत, हे बघा जे आपण लाडू बनवतो ना ते पण हे बघा ह्याच चमच्याने मी आता हे 3 चमचे टाकून घेणार आहे. तर हे मी अर्धा किलो बेसनचं प्रमाण घेतलेलं होतं. हे अर्ध्या किलो बेसनच्या प्रमाणामध्ये हे मी सगळं घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता हे बघा मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते. तर हा चमचा आणि अजून थोडंसं घालते. जर आपल्याला लागलं तर आपण परत घालायचं आहे. आता अगोदर हे सगळं प्रमाण मी एकदम मिक्स करून घेणार आहे हाताने, जेणेकरून हे जर आपण सगळं टाकलं आहे ह्याच्यामध्ये मसाले वगैरे ते पिठाला सगळं एकजीव करण्यासाठी. तर आता हे पहिलं मी ढवळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी पाणी घालून थोडं थोडं करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आता हे पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया हाताने सगळं. Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights. And I really wanna know if I'll ever figure out where the road goes. Even if I'm falling down, I will keep on searching for my highs. You can say I lost my mind, I will keep on holding my head high. Even if the sky is falling down. Jumping from cliffs so high, trusting our wings to fly. Sometimes we're crashing down,
get up and start from the ground. And I really wanna know if I'll ever figure out where the road goes. Even if I'm falling down, I will keep on searching for my highs. You can say I lost my mind, I will keep on holding my head high. Even if the sky is falling down, even if the sky is falling down, yeah. The sky is falling down. Even if the sky is falling down, even if the sky is falling down, yeah. The sky is falling down. आपल्याला हे सगळ्या बाजूने आता लावून घ्यायचं आहे बघा पीठ. आता याची फोल्ड बघा मी कशी केलेली आहे ती. पीठ कुठेच कमी जास्त नाही, जेवढी जागा भेटली ना तिथे मी सगळीकडे पीठ लावून घेतलं, जेणेकरून कसं खाताना पण भारी लागणार. आता हे बघा, ही वरून एकदा मी फोल्ड करून घेणार आहे. पानं थोडी मोठी होती त्याच्यामुळे कसं जरा जास्त वेळ लागला आणि पीठ पण जास्त लागलं. आणि हे बघा फोल्ड पण अशी करावी लागली. आता बघा सगळीकडे पीठ लावून घेतल्यावर ना आपल्याला एकदम घट्ट हे असं हे करून घ्यायचं आहे बघा. अजिबात ह्याला मध्येच गॅप नाही सोडायची, नाहीतर जेव्हा आपण कट करू ना तेव्हा हे सगळं मध्ये गॅप असल्यामुळे कसं कापताना मध्ये सुटणार आहे. तर आता हे बघा व्यवस्थित आता आपली फोल्ड करून झालेली आहे. आता बघा बघू शकतात तुम्ही, बघा आपला रोल करून झालेला आहे.
आता हे बघा, एका साईडने आपण हे पहिलेवाले जे बनवलेले रोल ते स्टीम करून झालेले आहेत. आता आपण सेकंडवाले पण स्टीम करून घ्यायचे आहेत. आता बघू शकता व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. ते बघा सुरीला पण लागत नाही आहे. आता हे एकाकडे मी कढई ठेवलेली आहे गरम तेल करत. आता हे बघा मी कट करून घेतलेले आहेत. बारीक कट करून ठेवायचं, जास्त नाही. पीठ पण सगळीकडनं जास्त लागल्यामुळे कसं बघा भारी दिसतंय. तर हे बघा मी छोटे छोटे करून घेतलेले, एकाचे 2 तुकडे केलेले. पीठ पण बघा सगळीकडनं लागलेलं आहे. तर का तर ते रोल मोठे असल्यामुळे स्टीम करायला भांड्यात जागा होत नव्हती, म्हणून त्याला मी व्यवस्थित स्टीम करून घेतलेलं आहे. आता दुसरे सेकंडवाले होते ते पण आपले हे बघा व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. एका हातात मोबाईल पकडल्यामुळे कसं व्हिडिओ काढताना थोडासा कॅमेरा हललेला आहे, समजून घ्या. पण प्लीज माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करत जा. हे बघा आता तळून बघा किती भारी वाटते, आणि तीळ पण बघा मस्त, आणि अळूवडी अजिबात सुटलेली नाही हे लक्षात घ्या तुम्ही. ते बाकीचे पण आपण तळून घेऊया. तर तुम्ही माझा व्हिडिओ सगळेजण बघतात पण लाईक करत नाहीत. लाईक केल्यामुळे कसा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो. तर प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही बघतात पण प्लीज एकदा लाईक करत जा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. आणि आज जर अळूवडीचा हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग या खायला. Life is a winding road, no telling where it goes. Driving through days and nights, won't stop for traffic lights.